आणि यानंतरची बातमी आहे रामदास कदम यांच्या वक्तव्याची। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा, शिवसेनेच्या रामदास कदम यांनी मागणी केली आहे। रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री असल्याचा घणाघातही रामदास कदम यांनी केलाय। मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून रामदास कदम संतप्त झालेत। रामाचा वनवास 14 वर्षात संपला, कोकणवासियांचा कधी संपणार असा उद्विग्न सवालही त्यांनी उपस्थित केलाय। फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा, शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे। तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत। जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्ड्यामय सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे। तर नुसती पाहणी नको कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील, कारण कोकणवासियांचे हाल आम्हाला बघत नाही। कोकणाची माणसं आम्हाला जाब विचारतायत, रामदास भाई तुम्ही काय करताय? युतीमध्ये रामदास कदम यांनी देखील युती असताना देखील घरचा आयोग दिला। ही बातमी तुम्ही आता देणार आहात मला जी कल्पना आहे, पण माझा नाईलाज आहे त्याला। दरम्यान या संदर्भात रवींद्र चव्हाणांशी बातचीत केली आहे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी। मुंबई गोवा महामार्ग गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत आहे, त्यावरती रामदास कदम यांनी टीका देखील केलेली आहे। राजीनामा द्या असं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, काय सांगाल? ते खरं तर मी मगाशी बऱ्याच पत्रकारांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की हा मुंबई गोवा हायवे जो आहे नॅशनल हायवे आहे, आदरणीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांचं हे खातं आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यानंतर एक कोकणाचा एक मंत्री म्हणून मी यामध्ये विशेष प्रयत्न केले आणि आपण पाहिलं असेल बऱ्याच अंशी काम पूर्ण झालेलं आहे, काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। ते असं जे बोलतायत हे अत्यंत चुकीचं आहे। त्यांचा मुलगा हा ज्या मतदारसंघातून निवडून आलाय, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या सरकारच्या माध्यमातून आणि मी सार्वजनिक मंत्री म्हणून बांधकाम विभागाचा हजारो कोटी रुपये त्यांच्या मतदारसंघामध्ये दिलेले आहेत। ते असं बोलणं हे योग्य नाही आणि त्यांना त्यांच्या भाषेमध्ये जे उत्तर द्यायला पाहिजे ते उत्तर आम्हाला सुद्धा देता येतं। मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींना विनंती करणार आहे की त्यांना आवरलं पाहिजे। युती धर्म पाळण्याचा जो सर्वच्या सर्व ठेका भारतीय जनता पार्टीने घेतलेला नाहीये किंवा विशेष करून रवींद्र चव्हाणांनी घेतलेला नाहीये, हे मला विनम्रपणे त्यांना सांगायचं। तर हे होते सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण। सुरेश काटे, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।